मंत्री धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक गंभीर आरोप धनंजय मुंडे यांच्यावर विरोधक सातत्याने करतायत आणि त्यानंतर काल धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली होती आणि आता आज धनंजय मुंडे अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी गजानन उमाटेकडून। गजानन, काय कारण भेटीचं? नक्कीच थोड्याच वेळापूर्वी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या बंगल्यावर पोहोचलेले आहे आणि आता दोन्ही नेते आज चर्चा करत आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चहापानाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। अशी शक्यता वर्तवली जाते की धनंजय मुंडे आणि अजितदादा पवार एकत्र एकाच गाडीमध्ये मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची शक्यता आहे। जे काही बीडमध्ये सरपंचांच्या हत्येनंतर काल विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे। विरोधकांनी अनेक आक्षेप नोंदवले, धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केली आणि त्यानंतर ही भेट जी आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते। काल दिवसभर धनंजय मुंडे सभागृहात आलेले नव्हते। काल सायंकाळी ते माध्यमांशी बोलले आणि आज थेट अजितदादा पवार यांच्या बंगल्यावर, विजयगड बंगल्यावर पोहोचलेले आहेत आणि दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे। आपण ही लँड क्रुझर गाडी जी बघतोय ती धनंजय मुंडे यांची गाडी आहे। याच वाहनाने थोड्या वेळापूर्वी ते या ठिकाणी विजयगड बंगल्यावर दाखल झालेले आहे आणि अजितदादा पवार थोड्या वेळानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी चहापानासाठी निघणार आहे। त्यापूर्वी दोन्ही नेते एकत्र बसून चर्चा करतायत। आज खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर काल शक्यता वर्तवली झाली होती की धनंजय मुंडे यांना कुठलं खातं मिळणार। ज्या सरपंच हत्या प्रकरण गाजलं, वाल्मिक कराड यांच्यावर आरोप झाले जे धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती आहे, त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या खात्यावर संभ्रमही व्यक्त केला जात होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या भेटीचं वेगळं महत्त्व आहे आणि धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांकडे चहापानासाठी जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। बरोबर, धन्यवाद गजानन या माहितीबद्दल। तर मंत्री धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला आता पोहोचले।